रविवारी मध्य पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यात येत आहेत। त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी म्हणजेच आज ब्लॉक घेण्यात येत आहे। मध्य रेल्वे मुख्य मार्ग या ठिकाणी ब्लॉक असेल। माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे। सकाळी 11:30 ते 3:30 पर्यंत हा ब्लॉक असेल, ज्यामुळे ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तर माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान लोकल नियोजित थांब्यावर थांबतील। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण आज पश्चिम रेल्वे मार्गावर आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती ब्लॉक घेण्यात आलेला आहे। खरं तर देखभालीचं काम असेल किंवा मग विविध अभियांत्रिका यांचे कामं असतील, यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। मध्य रेल्वेच्या आपण पाहू शकतो माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। तर पश्चिम रेल्वे मार्गावरती जोगेश्वरी ते कांदिवली स्थानकादरम्यान 5व्या मार्गिकेवरती हा संपूर्ण ब्लॉक घेण्यात आलेला आहे। खरं तर त्या ठिकाणी ट्रॅकचं काम आहे आणि त्यासाठीच हे ब्लॉक घेण्यात आलेले आहेत। मात्र पश्चिम रेल्वेवरती सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि याच ब्लॉकच्या कालावधीमध्ये बांद्रा टर्मिनल्सवरून निघणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस ज्या आहेत त्या अंधेरी बोरिवली दरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील। तसंच काही लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। खरं तर आपण पाहतोय की मध्य रेल्वेच्या देखील सीएसटी स्थानकादरम्यान सुटणाऱ्या ज्या डाऊन जलद मार्गावरील लोकल ज्या आहेत त्या माटुंगा इथून डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत। माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान लोकल ज्या आहेत त्या नियोजित थांबांवरतीच थांबतील, तर ठाण्यापलीकडच्या जाणाऱ्या ज्या जलद लोकल आहेत त्या मुलुंड इथून पुढून डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत। त्यामुळे ठाणे इथून सुटणाऱ्या ज्या अप जलद मार्गावरील लोकल ज्या आहेत त्या मुलुंड आणि इथून अप धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील। खरं तर हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरनं आज सगळ्याच लोकल ज्या आहेत त्या आपल्या वेळेनुसार धावणार आहेत, कारण हार्बर मार्गावरती आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे हार्बर मार्गावरतील प्रवाशांना आज कोणताही त्रास होणार नाहीये। खरं तर मध्य रेल्वेवरती ज्या मार्गावरनं लोक प्रवासी प्रवास करतात त्यांना कुठेतरी आजचा या ब्लॉकचा फटका बसू शकतो। त्यामुळे दुपारनंतर हा ब्लॉक खुलल्यानंतर मात्र मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळू शकते। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।